और यहाँ पे सिर्फ वैरायटी अलग अलग मिलेगा, सिर्फ खाने के लिए भाई, खाने के लिए एक नंबर वैरायटी देगा ये सब खाने पीने के लिए। अपने पास 4-5 क्वालिटी का बोमन मिलेगा आपको, 4-5-6 क्वालिटी का करडी मिलेगा। करडी बोलते हैं, झींगा बोलते हैं, अंबार भी बोलते हैं इसको, झींगे को। मंडेली मिलेगा भाई, सोडे में प्रॉन्स ओरिजिनल मिलेगा आप लोग को, ओरिजिनल सोडा। बघा हे 300-350च्या रेंजमध्ये येईल तुम्हाला किलोमध्ये सुकी सुरमई। अरे बांगडा आहे ना, आणि हे बांगडाचा हे कैसा रेंज आहे इसका? 180 रुपये डझन, आणि हे येणार तुम्हाला 200 रुपये डझनला। तर नमस्कार, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलो आहे ते शिवडीला आलो ह्यासाठी की अजूनपर्यंत आपण आहे ना सर्व ओले फिश मार्केट कवर केले, आणि शिवडीला इथे होलसेल मार्केट आहे, सुक्या मच्छीचा मार्केट आहे, ड्राय फिश ज्याला बोलतो। इथे सर्व होलसेलमध्ये भेटतो, आणि ऑलमोस्ट मुंबईमध्ये सर्वीकडे ह्याच मार्केटमधून आहे ना फिश नेली जाते, जी ड्राय फिश असते ते सुकी मच्छी। तर मी इकडचे सर्व रेट्स वगैरे होलसेल कशा आहेत पूर्ण इन्फॉर्मेशन पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो, आणि व्हिडिओला करूया आपण सुरुवात। बघा हा स्टेशन आहे ना, स्टेशनपासून इथं जवळच आहे। बघा लेफ्टला पण हे दुकान आहेत, आणि समोर पण मार्केट आहे। इथे लेफ्टला तो दुकान आहे आणि समोर मार्केट लागतो, आणि हा आहे शिवडी फाटक। तर व्हिडिओ आता करतो मी सुरुवात, आणि देतो तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन। आता जशी आपण एंट्री मारतो ना, तर इकडे आहे ना पहिला ते बघा अशी आहे ना सर्व ड्राय फिश ठेवलेली असते। आता मी तुम्हाला ह्याच्या सर्वांचे रेट सांगतो। बघा जवला कर्दी वगैरे सर्व आहे। इथे आहे सुके बोंबील, तर मी ह्याचे रेट्स आता त्याला विचारतो आणि सांगतो तुम्हाला कसे रेट्स असतात ते। तो भाई क्या नाम है तुम्हारा? ओके, तो मुझे ज़रा रेट बताओगे सबके? तो इसका प्राइस कैसा है? 180 रुपये, 180 रुपये किलो है जवला। और कर्दी बोलते हैं ना इसको, ये कैसा है? ये 200 रुपये किलो। ये 200 रुपये किलो है। ये पण 30 कर्दी आहे 200 रुपये किलो। नहीं ये अलग रेट है, ये 250 रुपये। ये 250 रुपयाची कर्दी आहे। दोघांमध्ये थोडी क्वालिटीचा फरक आहे। हे 250 रुपयाला आणि हे 200 रुपयाला कर्दी आहे। और ये कैसा है? ये वाला 250 रुपये किलो है। हे 250 रुपयाला। हे पण पुढे कर्दी आहे, तुम्ही बघू शकता। ये 200 ये 200 वाली कर्दी आहे, आणि इथे समोर आहे सुके बोंबील। बोंबील कैसा आहे? बोंबील ये वाला आएगा 300 रुपये किलो। हे जे समोर बोंबील आहेत ना, हे 300 रुपये किलोला आहे। आणि और ये ओके आहे? ये जवला है, जूना जवला है, थोड़ा पुराना है। हा पण हा जुना जवला आहे, बघू शकता। वो 100 रुपये किलो आएगा। हा 100 रुपये किलोला आहे हा जुना जवला। आणि अशा प्रकारे इथून जेव्हा फर्स्ट आपण एंट्री करतो ना, इथेच ह्याचा शॉप आहे, तुम्ही इथे विजिट करून घेऊ शकता। सर्व रेट मी तुम्हाला इकडचे सांगितलेत कसे आहेत ते। ओके आहे? वो मासली सुकट है, हो ती मासली आहे सुकट। कितने का आहे? वो वाला 400 रुपये किलो। ही 400 रुपये किलोला आहे। ऑलमोस्ट सर्व मुंबईमध्ये ना इकडनंच नेलं जातं, जेवढं पण असतं तेवढा। तुम्हाला जसं पण पाहिजे असेल ना, की म्हणजे जितना ज़्यादा लेगा उतना प्राइस का हुआ नेगोशिएबल हो जाएगा। म्हणजे जेवढी तुम्हाला प्राइस पाहिजे ना, तर त्यामुळे नेगोशिएबल होऊन जाईल तुम्हाला। आता आपण हा इथे फर्स्ट दुकानच आहे, अजून पुढे आतमध्ये ना मार्केट आहे, इथे पण पूर्ण लाईनीमध्ये आहे। तर मी सर्व रेट तुम्हाला सांगतो। ऑलमोस्ट इकडे सर्वांना सिमिलरच आहे हे जेवढे। आपका ये सब? ये दोनों दुकान है। अच्छा, ये दोनों दुकान आपका है। ये क्या सुरमई है? सुरमई कितने का है? सुरमई 300 रुपये किलो। हे बघा ही सुरमई आहे सुकीवाली, बघू शकता। बघा ही सुरमई आहे, सुरमई 300 रुपये किलोला आहे। 300 रुपयाची सुरमई आहे। और वो काय? वागती आहे ती। कितने का? ती वागती पण 300 रुपयाला किलो आहे। आणि इथे पण आपला बोंबील आहे, कर्दी आहे। हे मांदेली आहे ना, कैसा आहे? 100 रुपये किलो। ही मांदेली आहे 100 रुपयाला किलो आहे, सुकी मांदेली। आपण ओले फिश अजूनपर्यंत खूप बघितले, पण आता इकडे आपल्याला सर्व सुकी फिश बघायला भेटते। आणि हा होता फर्स्ट दुकानामध्ये कवर केलेली व्हिडिओ। मार्केट कितने बजे ओपन होता है? मार्केट ओपन हो जाता है 5 बजे ओपन हो जाता है। कितने बजे तक रहता है? 10 बजे तक लास्ट। ओके, मार्केट सकाळी 5 वाजता ओपन होतो आणि 10 वाजेपर्यंत असतो। तर मी आता वाजले तर 10 वाजता चालू आहे अजून। तो म्हणजे हा मार्केट आहे दिवसभर चालू असतो। जो मेन हे बाहेर लावतात ना दुकानं, ती 10 वाजेपर्यंत बंद होतं, सकाळी 5 ते 10। तर आपण आता पुढे बघूया कसं काय काय आहे। तिथे पण लाईनीमध्ये ना ती दुकान आहेत, जसं मी आता दाखवलं ना, पण ते कसा सीन आहे माहिती आहे, सिमिलर हे आहेत, काय बोलतात त्याला, व्हरायटी सिमिलर आहे। आणि त्याच्या हिसाबामध्ये ना पुढे हा जे बाहेर सकाळीचा मॉर्निंगचा मार्केट लागतो ना, तो बघा असे बाहेर बसलेले असतात सर्वजण जे पण आहे। ते जे दुकानं आहेत ना, ती ऑलमोस्ट दिवसभर चालू असतात, आणि हे सकाळचं लागतं पूर्ण होलसेल मार्केट। तर बघा इथे काय माहीत आहे, इथे बांगडा आहे। हे बांगडा आहे ना, कैसा रुपये किलो? कैसा रुपये किलो? 120 रुपये डझन। हा 120 रुपये डझन, म्हणजे 120मध्ये तुम्हाला ना 12 पीस येतील बांगड्याचे। और ये क्या है?
हे सुरमई आहे, कापलेली सुरमई आहे एकदम. कैसा आहे हे? 250 रुपये किलो आहे. म्हणजे ती जी पाटी बघितल्यात ना ती पूर्ण होती आणि कापलेली सुरमई आहे सुकवलेली. ही 250 रुपये किलोला आहे. आणि इथे ते कर्दी बिर्दी सगळं आहे परत. हे बघा, हे आतमध्ये हे शॉप्स आहेत ना ते दिवसभर चालू असतात. फक्त हे जे बाहेर बसतात ना ते सकाळचे असतात 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. आणि बाकी हे शॉप्स आहेत ना ते तुम्हाला दिवसभर कधी पण आलात ना ते तुम्हाला अवेलेबल भेटतील. आणि होलसेल रेटमध्ये सर्व भेटणार आहे तुम्हाला इकडे. हे पण सगळे सर्व किलोवरतीच भेटतात. कर्दी, झिंगा, सगळं बोंबील. इथे पण पूर्ण लाईनीमध्ये ना मच्छी आहे. तर हा काय आयटम आहे मला माहीत नाही. हे काय आहे? हा माकुल आहे. कैसा आहे? 100 रुपया किलो. माकुल आहे 100 रुपयाला किलो होलसेलमध्ये. व्हिडिओ काढतो व्हिडिओ. व्हरायटीमध्ये सुक्या मच्छीमध्ये आपल्याला बोंबील, कर्दी वगैरे जास्त भेटणार. सर्वीकडे बोंबील, माकला, कर्दी हे एवढंच सर्व जास्त आहे. इथे पण बोंबीलचा रेट विचारा. दुकानामध्ये विचारला तर इकडचं विचारा. कैसा आहे बोंबील? 350 किलो. हे बघा, ही बोंबील आहे 350 रुपये किलोला. हे ऑलमोस्ट सर्व इकडे बोंबीलच आहे ह्या दुकानावरती. हे आता किती 11-12 बंद होऊन जाईल. बाकी तुम्हाला शॉप सर्व चालू भेटणार आहेत. ही दोन्ही पण सुरमई आहेत. हे कैसा रुपये किलो आहे? बघा, हे 300-350च्या रेंजमध्ये येईल तुम्हाला किलोमध्ये सुकी सुरमई. अरे बांगडा आहे ना. आणि हे बांगडाचा हे कैसा रेंज आहे इसका? बघा, हे 180 रुपये डझन आणि हे येणार तुम्हाला 200 रुपये डझनला. तर तुम्ही जेवढं क्वांटिटी घ्याल ना त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला रेट सर्व कमी करून भेटेलच इकडे तेवढं. कारण की जेव्हा नवीन होतं त्याला ती लोक महागच सांगणार. कारण की मोस्टली आहे ना इकडे सर्व आहे ना येतात ते होलसेलवालेच येतात जे आपल्याकडे सर्व विकतात. आणि मुंबईमध्ये ऑलमोस्ट सर्व आहे ना काय बोलतात त्याला सुकी मच्छी इकडनंच घेऊन जातात. जर तुम्हाला घरासाठी एकदम बल्कमध्ये पाहिजे असेल आणि येत आहे ना तर थोडी बार्गेनिंग करा. जेवढ्या रेटमध्ये होलसेलवाल्यांना भेटतात ना तेवढ्याच रेटमध्ये तुम्हाला भेटेल. असा सीन आहे इकडे. मागाशी जर तुम्हाला पहिला शॉपचं दाखवलं आणि तिथूनच लेफ्ट मारलं. हे बघा, लाईनीमध्ये पण त्या सर्व फिशचंच आहे. ड्राय फिश आहेत सर्व. इथे पण पूर्ण मार्केट दुकानात आहेत म्हणजे ऑलमोस्ट इकडे. तर इथे मला खूप टायमानंतर आहे ना हे भेटलं आहे पापलेट दिसले. तर पापलेटचा रेट विचारूया आपण. मग इथे पण सर्व बोंबील, हे बगी वगैरे सगळं सुरमई, कर्दी सर्व आहे. आणि समोर आहे पापलेट. पापलेट कैसा अंकल? पापलेट हां. तसं मी समोर पापलेट बघतोय. तर हा आहे ना 700 रुपये. लढाई करता है नाही लढाई. आता मी सांगून ठेवतो तुम्हाला. इथे ना रेट वर खाली होत असतो. जो रेट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो ना तो डे बाय डे चेंज होतो. जर तुम्हाला कधी आज का रेट बताओ. हां, हा आजचा रेट आहे. तारीख आजची 2 तारीख आहे डिसेंबर. हा आजच्या रेटमध्ये हा 600 रुपये किलो आहे आपला पापलेट. तर तुम्हाला नेक्स्ट टाईम यायला तर तुम्हाला चेंज भेटेल. कारण की अंकलकडे खूप जण येतात यूट्यूबवरचे रेट्स बघून पण ते कसं थोडा वर खाली होत असतो आणि ती लोकं मग त्याच रेटमध्ये मागतात. तर जे मी तुम्हाला आता रेट सांगतो ना ते थोडा वर खाली होत राहणार. ज्या दिवशी तुम्ही येणार ना त्या दिवशी त्या रेटच्या हिशोबाने तुम्हाला इकडे भेटून. इकडे बघितलं ना अक्रम ड्राय फिश हे ना सीझन वाईज सर्व तुम्हाला रेट भेटतात. जे आता थंडीमध्ये रेट चालू आहे ना ते मी तुम्हाला सांगितलं. पावसाळ्यामध्ये वेगळे असतात, उन्हाळ्यामध्ये वेगळे असतात. आणि जेवढा लवकर तुम्ही व्हिडिओ बघताय ना त्या हिशोबाने तुम्ही विजिट कराल ना तुम्हाला सिमिलर रेट भेटेल. आणि ऑलमोस्ट जेवढा लेट कराल तेवढा तो म्हणजे वर खाली रेट होतच राहतात. कारण की अंकल मला बोलले की इकडे ना सर्व यूट्यूबवरून व्हिडिओ बघून येतात आणि रेट सर्वांना असे होतात म्हणजे वर खाली असतात. मग त्या लोकांना तोच रेट लागतो जे तुम्ही बघताय ते. पण मी आधी सांगून ठेवतो की रेट थोडा वर खाली होतो. तुम्ही पण ही व्हिडिओ बघताय ना जास्त फरक नाही पडणार. 50-100 रुपयाचा फरक पडेल. कधी महाग असतो कधी कमी असतो असं असतं इकडचा मार्केट. आता इकडे जे शॉप आहे ना तिकडची इन्फॉर्मेशन आहे ना आपण त्यांच्याकडनंच घेऊया. तर ते आपल्याला सांगतील काय आहे. तो भाई आपका नाम क्या है? अरबाज नाव है. तर आप ज़रा आपके शॉप के बारे में पूरा बताओ. कैसा सेटअप होता है, क्या होता है? सर ये सब सेटअप करने में अपना कैसा है, देखने में ऐसा लगता होगा कि आदमी फटाफट रख दिया रहेगा, लेकिन एक दुकान सेटअप करने में 3 घंटा जाता है. ओके 3 घंटा. ये हम लोग सिर्फ खाने वालों की वैरायटी के लिए हम लोग रखते हैं यहाँ पे सामान. बेचने वाले को कांटेक्ट करने करेगा तो नंबर आपको देंगे हम, डाल देना नंबर आप. हाँ. और यहाँ पे सिर्फ वैरायटी अलग अलग मिलेगा सिर्फ खाने के लिए भाई. खाने के लिए एक नंबर वैरायटी देगा सब खाने पीने के लिए. अपने पास 4-5 क्वालिटी का बोमन मिलेगा आपको. 4-5-6 क्वालिटी का कर्डी मिलेगा. कर्डी बोलते हैं, झींगा बोलते हैं, अंबर भी बोलते हैं इसको, झींगे को. मंडेली मिलेगा भाई.
सोडे में प्रॉन्स ओरिजिनल मिलेगा आप लोग को, ओरिजिनल सोडा। जैसे भाई अलग अलग वैरायटी में आपको मिलेगा सोडा भी, 1000 रुपये से लेके 800 रुपये लेके 2000 किलो, जैसा उसको चाहिए वैसा मिलेगा भाई। जौले में आ जाए भाई, जौले में ये देखो, ये जौला भाई आपको वैरायटी 1 नंबर का मिलेगा वाइट। इसको हम लोग खाड़ी का जौला बोलते हैं। खाड़ी का जौला। कस्टमर को कैसा माल पसंद है अपने पास हर वैरायटी मौजूद है यहाँ पे। ओके, और होलसेल रिटेल सेम रेट रहेगा? होलसेल रेट मेरे भाई रिटेलर से रेट होलसेल का कम रहता है। ओके। एक पाव से लेके आदमी को अगर 1000 किलो तक चाहिए तो भी मिलेगा उसको, ऑल इंडिया कहीं पे भी। ऑल इंडिया कहीं ऑल पे इंडिया डिलीवरी हो जाता है? बिल्कुल, 1 नंबर। तो देखा जैसे आप लोग ने, ये अरबाज भाई ने पूरा इन्फॉर्मेशन दिया है शॉप का अपने को। तो जिसको भी किसी को आना रहेगा ना, तो ये तो पूरा मार्केट है, पर इसके पहले भी फर्स्ट शॉप इनका ही है, तो आके ज़रूर विजिट करना। खारा मासा भी मिलेगा भाई, खारा मासा भी मिलेगा ना? मिलेगा आपको, बांगड़ा मिल जाएगा, सुरमई मिल जाएगा, पापलेट भी मिल जाएगा। ओके। हाँ, ये अपना कार्ड है भाई, ये कार्ड है, तो जिसको भी चाहिए रहेगा ना कांटेक्ट करके आ जाना। मैं नंबर भी डालूँगा इनका, देखो ये ऊपर नंबर है, जिसको भी चाहिए रहेगा कांटेक्ट करना है यहाँ पे और आ जाना। फरहान ड्राई फिश होलसेलर रिटेलर। ओके, एड्रेस भी इस पे ही है, और वैसे भी मैंने वीडियो में एड्रेस बता दिया था, तो वो हिसाब से आ जाना। थँक यू भाई। अशा प्रकारे ही होती आपली शिवडी फिश मार्केटची व्हिडिओ। जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे मी तेवढी ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न केला, आणि अशाच अजून इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला लाईक आणि कमेंट नक्की करा। अजून काय रेट्स असतील ना ते कमेंटमध्ये विचारा, मी सर्व कमेंटचे आन्सर करतो। तर चला, तोपर्यंत बाय बाय।